12 जून 12 जून 12 जून मधु इथे आणि चंद्र तिथे असं आपण म्हणतो आहोत. तेव्हा या चित्रपटाचा आनंद लुटा. पुन्हा एकदा खंडित झालेल्या गप्पा आपण पुढे नेणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमच्या दोघांचंही. कसं काय म्हणजे आता मला सांगा, चित्रपट प्रदर्शन होणार, काय अशा वेळेला मनात काय चालतं? मनात तर प्रचंड धाकधूक आहे माझ्या, कारण पहिलीच फिल्म आहे माझी. लोक बाहेर कशी रिॲक्ट होतील, मला ॲक्सेप्ट करतील की नाही, हे तर खूप भीती आहे. पण आत्तापर्यंत प्रोमोज बघून लोक फोन करतायत, आवडतंय त्यांना, कौतुक करतायत गाणी बघून आमची. त्यामुळे एक पॉईंटला बरंही वाटते की अच्छा आवडतंय. पण बघूयात आता फिल्म 12 तारखेला किंवा म्युझिक कोणी केलंय? साई पियुष. अच्छा, साई पियुष किती गाणी आहेत चित्रपट? एकूण टोटल 4 गाणी आहेत. एक रोमॅन्टिक सॉन्ग आहे, इमोशनल सॉन्ग आहे, टायटल ट्रॅक आहे आणि एक आयटम सॉन्ग सुद्धा आहे. आणि तुमच्या मनात काय चाललंय आता? बेसिकली एक फुल फ्लेश्ड फीचर फिल्म ॲज अ लीड म्हणून मी पहिल्यांदाच केली. बालक पालकमध्ये आम्ही 5 मुलं होतो, त्यामुळे ती थोडी वेगळी गोष्ट होती. तर हा माझ्यासाठी पण पहिलाच अनुभव आहे आणि कुठेतरी जे आम्ही केलंय, जे आम्ही थोडंफार झालेलं शूट झालेलं बघतोय, त्यावरून कॉन्फिडन्स आहे की लोकांना हे आवडेल. पण तरीसुद्धा ते ॲक्च्युली उद्याच समजेल लोकांनी बघून झाल्यानंतर. पण प्रोमोज आणि गाणी सगळ्यांना आवडत आहेत आणि एक ओव्हरऑल रोमॅन्टिक कॉमेडी असल्यामुळे ती सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांना बघता येईल. पण या चित्रपटात इतके कलावंत आहेत, इतकी सगळी टीम आहे, इतके लोक आहेत, महाराष्ट्रभरातले अनेक कलावंत आहेत. तुम्हीच दोघे का या चित्रपटात? कशी निवड झाली? निवड हा एक खूप मजेशीर किस्सा आहे. आदल्या दिवशीच मी क्रिकेट खेळून माझा पाय एवढा सुजला होता. मी झीच्या ऑफिसमध्ये ऑडिशन द्यायला गेलो होतो. शाश्वतीचा त्या दिवशी वाढदिवस होता. माझा वाढदिवसाच्या दिवशी ऑडिशन होती, त्यामुळे मी पुण्याहून ऑडिशनसाठी आले होते आणि आमची दोघांची काही ओळख नाही. बरं, सगळेजण असे 20-25 मुलं बसलेत वगैरे, सगळ्यांना स्क्रिप्ट मिळत आहेत, आम्हा दोघांना स्क्रिप्ट नाही. म्हटलं अरे काय आम्ही जस्ट आलो होतो आणि उशिरा आलो होतो थोडे, त्यामुळे स्क्रिप्ट सगळ्यांना असे देत 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 आपल्यापर्यंत येतोपर्यंत 2 माणसांनी एक स्क्रिप्ट. तर त्या आमच्या असोसिएटनी ऋतुराजला स्क्रिप्ट दिली आणि तो म्हणाला तुम्ही वाचून घ्या आणि तुम्ही प्लीज शेअर करा स्क्रिप्ट, कारण आपल्याकडच्या स्क्रिप्ट संपल्यात, झेरॉक्स यायला थोडा वेळ लागेल, तोपर्यंत शेअर करा. म्हणजे काही हरकत नाही. त्यामुळे ऋतुराजनी मी असं वाचतोय स्क्रिप्ट, तोपर्यंत झालं का रे म्हणून मग मी वाचू तर ते. बरं ठीक आहे, घे. तेव्हा आम्ही आमचं झालं, सगळ्यांचं स्क्रिप्ट वाचलं आम्ही. ऑडिशनच्या वेळी मी वरती गेलो, ऑडिशन दिली, बॅक टू बॅक हिनी ऑडिशन दिली. कदाचित ना आम्ही एक अगदी पाठोपाठ ऑडिशन दिल्यामुळे सुद्धा डिरेक्टरला आणि अख्ख्या टीमला असं वाटलं नाही, तोपर्यंत पण कॉन्फिडन्स नव्हता. आदल्या दिवशीपर्यंत आमची हाईट मॅच होतीये का. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी, सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले?
जे आपल्याला ऐकूच आले नाहीत. आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?